का बसलेत? मी शेती कर्ज मागणीसाठी इथं उपोषणाला बसलेलो. मी गेले 2 महिन्यापासून माझ्या मुलाच्या नावावर 80 क्षेत्र आहे आणि बँकेला मॉर्गेज करून आमच्या गावात RD बँक शाखा आहे. बँकेला शाखा असल्यामुळं इतर बँक आम्हाला कर्ज देत नाहीत. त्यांनी तुमच्या गावची बँक आहे तिकडे जा म्हणतात आणि म्हणून मी गेल्या 2 महिन्यापासून RD बँक शाखेला कर्ज मागतोय. मग तिथला अधिकारी कर्ज देण्याला तयार नाही, टाळाटाळ करतोय. मग अशी परिस्थितीमध्ये मी सोलापूरला ह्यांचं संजय थोरात म्हणून जिल्ह्याचं प्रमुख आहे, हा विषय मी त्यांच्या कानावर घातला. त्यांनी सुद्धा त्या अधिकाऱ्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो अधिकारी ऐकायलाच्या मनस्थितीत नाही, ते ऐकत नाही. काय ऐकत नाही अधिकारी? अधिकारी ऐकत नाही असं की त्यानं म्हणतो ते गटावर जी कर्ज आहे त्या कुटुंब आमच्या क्षेत्रामध्ये 4-5 आमचे खातेदार आहेत. 2 बहिणीची नाव आहे, भावाचं आहे, माझं आहे. गटावर नेमकं कोणाचं कर्ज आहे? गटावर नेमकं कर्ज आहे हनुमंत गणपत भोसले. हनुमंत गणपत भोसलेचं कर्ज जर असेल, हा, मग दुसऱ्या इतर जी काय गटामध्ये आहे त्यांना कर्ज का द्यायला नकार देतात? ती म्हणजे गटावरचं कर्ज कमी करून आणा असं त्याचं मागणी आहे. गटावरचं एका कर्ज गटामध्ये जर अनेक जण असतील तर मग त्या प्रत्येकाचं कर्ज कमी करायचं का? मग तेच मागणी आहे ना. मी म्हणलं तुम्ही गावात एक थकबेग असला तर अख्ख्या गावाला तुम्ही कर्ज नाकारणार का? गटातली माणसं जी 5 खातेदार आहेत, 5तला एक खातेदार असलं तर 5ला कसं अडवणार तुम्ही? तर तुम्ही ज्या माणसाच्या नावावर कर्ज नाही त्याचा दाखला नेला, त्याने 1 रुपया कर्ज घेतला नाही, त्याच्यावर कर्ज द्यायला काय अडचण आहे, अशी माझी मागणी आहे. काय म्हणते बँक? बँक काही ऐकायला तयार नाही. आणि बँक आहे RD बँक शाखा बार्शी. तसंच ही आमचं नारीचं शेतकरी आहेत, ह्यांच्या बी गावाला RD बँक शाखा आहे. ह्यांच्या नावावर कुठलंही कर्ज नाही, तरी सुद्धा ह्यांना कर्ज देण्याचं नाकारले. सोसायटी कर्ज द्यायला नाकारते, बँक कर्ज द्यायला लागते आणि बँकेच्या धोरणामुळं आमच्या शेतकऱ्यांचे 50% आत्महत्या ह्या बँकेच्या चुकीच्या धोरणामुळे होत आहे. बँक अधिकारी शेतकऱ्याला कर्ज देताना डोंगर अंगावर पडल्यासारखं त्यांना भीती वाटते आणि फक्त शेतकऱ्याची अडवणूक कशी करायची एवढाच कार्यक्रम ग्रामीण भाग. 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तमाम जनतेला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ग्रामपंचायत कार्यालय देवगाव, समस्त ग्रामस्थ व हितचिंतक. लोकप्रतिनिधीला काय भेटले का? मी या बाबतीत लोकप्रतिनिधीला भेटलो नाही, पण मी जिल्हाधिकारी सोलापूर त्यांना जाऊन भेटलो आहे. ER ऑफिसला पत्र दिलं आहे, पुन्हा त्यांच्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्याला पत्र दिलं आहे, तहसीलदारला मागच्या महिन्यापूर्वी पत्र दिलं, त्यांनी बँकेला पत्र एक दिलं, मला एक पत्र दिलं. त्यांची मागणी पूर्ण करा आणि त्यांचा प्रश्न मिटवा असं त्यांनी तहसीलदारांनी कळवलं होतं. तरीसुद्धा तो अधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. म्हणून मी आज काल 12 तारखेपासून या तहसील कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन धरलेलं आहे. आणि भेटले होते का? तहसीलदार भेटले नाही, पण त्यांचा काल प्रतिनिधी एक येऊन भेटला. ते 4 वाजता काल आला होता खाली. मग त्यानं म्हणला तुमची मागणीचं पत्र व्यवहार उद्या करतो, उद्या तुम्हाला बोलवून घेतो. आणि त्यांनी परत काही इकडे आलेलं नाही आणि मला काय बोलणं नाही झालं नाही. फक्त त्यांनी आश्वासन दिलं की मी पत्र व्यवहार उद्या करतो. मग त्यांनी केला आहे किंवा नाही हे मला सांगता येणार नाही. आणि तहसीलदार तर अद्यापर्यंत इकडे आलेच नाही. खऱ्या अर्थानं जर बघितलं, जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी, जिल्हाधिकाऱ्यांनी, तहसीलदारनी या सगळ्याची चौकशी करा आणि जर दोषी अधिकारी असेल तर अधिकाऱ्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करा, त्याला सेवेतनं बडतर्फ करा. आणि माझी मागणी चुकीची असेल. तमाम शेतकरी बांधवांना 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कृषी सहाय्यक निशिकांत आगलावे व रोजगार सेवक राम मोरे मित्र परिवार. तर माझ्यावर गुन्हा दाखल करा आणि मला तुम्ही अरेस्ट करा. माझी मागणी लोकशाही मार्गाने जर असेल तर माझ्या मागणीची पूर्तता करा. पूर्तता केल्याशिवाय मी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. हा प्रश्न माझ्या एकट्याचा नाही, ह्या शेतकरी आत्महत्याचं प्रमुख कारण आहे. या आत्महत्या जी होत्या शेतकऱ्याची चहूबाजूनं अडवणूक केल्यामुळे आत्महत्या होत आहेत असं माझं ठाम मत आहे. याला जबाबदार कोण असेल? याला जबाबदार शासन आणि प्रशासन आहे. एक तर हमी भावाची
गाजर दाखवलं जातं आहे. गेल्या 16-15 वर्षापासून तो प्रश्न निकाली निघत नाही. स्वामीनाथन आयोग लागू होत नाही आणि शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही. ही या देशाचं फार मोठं दुर्दैव आहे. आणि प्रत्येक बाबतीत हस्तक्षेप करून तुम्ही बाहेरचा माल आणून इथली बाजारपेठ सगळी पाडताय. सोयाबीनचा भाव गेल्या 2 वर्षापूर्वी 7,000 रुपये होता. आज तो भाव 4,000 4,500 आहे. म्हणजे शेतकऱ्याचा भाव रिवर्स येतात आणि त्यामुळं शेतकरी कर्जबाजारी होतोय आणि खाजगी सावकारांच्या दावणीला जातोय आणि खाजगी सावकारांच्या दावणीला गेला की त्याला आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. मग ही लोकशाही मार्गानं चौकशी झाली पाहिजे. संबंधित विभागानं ह्याची दखल घेतली पाहिजे आणि ही मागणी पुरवठ्याला नेली पाहिजे आणि संबंधित अधिकारी जिथं जिथं शेतकऱ्याची अडवणूक होते तिथं शासनानं पाठीमागं शेतकऱ्याच्या खंबीर उभं राहावं या प्रकारची मागणी करतो आणि हिथंच थांबतो.